हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिप्लोमा इन इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंट पेपर 1 जनरल इन्शुरन्स पेपर 1 ओके यामधील पहिला युनिट स्टार्ट करणार आहोत. आणि पहिल्या युनिटमधील इन्शुरन्स डॉक्युमेंट या युनिटमधील प्रस्ताव अर्ज प्रपोजल फॉर्म्स याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. ओके, प्रस्ताव अर्ज म्हणजे काय? प्रस्ताव अर्ज म्हणजे विमा कंपनीची निवड केल्यानंतर विमेदाराला प्रस्ताव अर्ज भरून द्यावा लागत असतो. बघा, ज्या विमेदाराला विमा उतरवायचा आहे तो काय करतो? पहिल्यांदा विमा कंपनीची निवड करतो आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमा कंपनीची निवड केल्यानंतर प्रस्ताव अर्ज भरून दिला जातो आणि प्रस्ताव अर्ज हा भरून द्यावा लागत असतो. हा प्रस्ताव अर्ज छापील स्वरूपात असतो. ओके, व कंपनीच्या कार्यालयामध्ये तो उपलब्ध असतो. बघा, जो काही छापील स्वरूपात असणारा अर्ज त्या विमेदाराला भरून द्यायचा असतो तो कंपनीच्या कार्यालयामध्ये असतो आणि तो छापील अर्ज विमेदाराला भरून द्यावा लागत असतो. विमा अभिकर्ता विकास अधिकारी किंवा कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून हा अर्ज मिळवता येतो. बघा, तो छापील अर्ज जो असतो तो कंपनीच्या कुठल्याही कार्यालयामध्ये असतो. आता कंपनीमध्ये विमा अभिकर्त्यांचा विमा अभिकर्ता विकास अधिकारी किंवा कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून हा प्रस्ताव अर्ज आपल्याला मिळवता येत असतो. जर या दोघांकडून जरी अर्ज आपल्याला मिळाला नाही तर विमा एजंट जे असतात त्यांच्याकडे सुद्धा हा अर्ज असतो. भारतीय करार कायद्यानुसार विमेदाराने प्रथम प्रस्ताव अर्ज मिळवणे व तो सादर करणे आवश्यक आहे. काय सांगितलंय? भारतीय करार कायद्यानुसार विमेदारानं सर्वप्रथम प्रस्ताव अर्ज मिळवणं आवश्यक आहे आणि तो सादर करणं आवश्यक आहे. बघा, काय सांगितलंय? भारतीय करार कायद्यानुसार विमेदारानं सर्वप्रथम प्रस्ताव अर्ज मिळवायचा आणि तो सादर करणं इथं आवश्यक आहे. हा प्रस्ताव अर्ज विहित नमुन्यातच करावा लागतो. बघा, हा प्रस्ताव अर्ज विहित नमुन्यातच करावा लागतो. जसा नमुना असेल त्या विहित नमुन्यामध्येच हा प्रस्ताव अर्ज विमा कंपनीपर्यंत गेला पाहिजे. म्हणून विहित नमुन्याचा छापील अर्जामध्ये हा प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करावा लागतो. आता या प्रस्ताव अर्जामध्ये काय काय येऊ शकतं? तर या प्रस्ताव अर्जामध्ये कोणकोणती माहिती ही विमेदाराला द्यावी लागते? प्रस्ताव अर्जामध्ये कोणकोणती माहिती ही विमेदाराला भरावी लागते? तर त्यामध्ये पहिलं असेल विमेदाराचं नाव, विमेदाराचा पत्ता, व्यवसाय, पूर्वीच्या अग्निविम्याचा इतिहास, मालमत्तेचं वर्णन, विम्याची रक्कम व मुदत, विम्यादाराची सही व तारीख, विमा अभिकर्त्याची शिफारस किंवा विमा प्रतिनिधीची शिफारस. ओके, आणि घोषित निवेदन. बघा, जो काही प्रस्ताव अर्ज हा लिखित स्वरूपातील भरून द्यावा लागतो विमेदाराला, त्यामध्ये कोणती माहिती लिहावी लागते? तर त्यामध्ये विमेदाराचं पूर्ण नाव येईल, विमेदार कुठे राहतो यासाठी विमेदाराचा संपूर्ण पत्ता येईल, विमेदाराचा व्यवसाय कोणत्या पद्धतीचा आहे, विमेदार नोकरी करतो का, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे का, तो दुसऱ्याकडे कामाला आहे, ओके, का त्याचा एखादं शॉप आहे, याप्रमाणे विमेदार कोणता व्यवसाय करतो. त्यानंतर तुम्हाला जर मालमत्तेचा विमा काढायचा असेल तर अगोदर तुम्ही त्या मालमत्तेचा अग्निविमा काढला होता का, त्याचा इतिहास काय आहे, त्यानंतर विमेदाराच्या घरामध्ये किती जणांचा विमा आहे, किती जणांनी विमा काढला होता, किती जणांनी पूर्ण हप्ते भरले, किती जणांनी भरले नाहीत, ही सर्व विम्याची माहिती. त्यानंतर मालमत्तेचं वर्णन, मालमत्तेच्या वर्णनामध्ये कोणत्या पद्धतीची मालमत्ता आहे, किती प्रमाणात आहे, किती जागेमध्ये आहे, या सर्वाची माहिती मालमत्तेच्या वर्णनामध्ये लिहावी लागत असते. त्यानंतर विमा रक्कम व मुदत, विमेदाराला किती रकमेचा विमा काढायचा आहे, किती मुदतीचा काढायचा आहे याची माहिती ही त्या छापील अर्जामध्ये भरावी लागत असते. त्यानंतर विमेदाराची सही व तारीख. बघा, ही सर्व माहिती लिहिल्यानंतर शेवटी फॉर्मवरती, त्या अर्जावरती, छापील अर्जावरती, त्या प्रस्ताव अर्जावरती विमेदाराला स्वतःची सही करावी लागत असते व तारीख
इथं लिहावी लागत असते. जर प्रस्ताव अर्ज हा विमेदार प्रतिनिधीकडून घेऊन भरत असेल तर त्या ठिकाणी विमेदाराने फक्त आपली माहिती सांगायची. जे प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी काय करतात तर संपूर्ण माहिती ही स्वतः भरतात. ओके, माहिती घेतात विमेदाराकडून, स्वतः माहिती प्रतिनिधी विमा एजंट भरत असतो. आता काय बघितलं आपण, विमेदाराची सही आणि तिथं तारीख लिहिणं गरजेचं आहे की कोणत्या तारखेला विमेदार तो प्रस्ताव अर्ज विमा कंपनीला सादर करत आहे. ते विमा अभिकर्त्याची शिफारस. बघा, जो विमा एजंट विमेदाराचा प्रस्ताव अर्ज हा विमा कंपनीकडे पाठवणार असतो, त्या प्रस्ताव अर्जासोबत त्याला स्वतःची शिफारस पत्र सुद्धा जोडावं लागत असतं. त्यानंतर घोषित निवेदन, जे काही विमेदार विम्याची माहिती देणार आहे त्याबरोबर घोषित निवेदन सुद्धा त्याला तिथं द्यावं लागत असतं. या वरील माहितीमध्ये मालमत्तेचे वर्णन हा सर्वात महत्वाचा भाग असतो. बघा, जे काही माहिती ही विमेदार भरून देणार आहे प्रस्ताव अर्जामध्ये, त्यामध्ये मालमत्तेचं वर्णन हा अतिशय महत्वाचा भाग असतो. मालमत्तेचे वर्णन करताना मूल्यासह तपशिलावर व वस्तुनिष्ठ माहिती तिथं द्यावी लागते. बघा, मालमत्तेचं वर्णन करत असताना मूल्यासह तपशिलावर व वस्तुनिष्ठ माहिती तिथं द्यावी लागत असते. हा पूर्णपणे प्रस्ताव अर्ज विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये सादर करावा लागतो. अशा पद्धतीनं प्रपोजल फॉर्म हा जो फर्स्ट पॉइंट आहे तो आपण इथं घेतोय. ओके, प्रपोजल फॉर्म मध्ये तुम्हाला सांगितलं मी. त्याचबरोबर प्रपोजल फॉर्म मध्ये विमेदाराचं वय किती आहे, ओके, त्याच्या वयाचा पुरावा तिथं द्यावा लागत असतो. त्यानंतर विमेदाराचं उत्पन्न किती आहे, उत्पन्नाचा पुरावा तिथं द्यावा लागत असतो. विमेदाराची सर्व स्वतःची पर्सनल डिटेल्स असतील, त्याचं नाव असेल, त्याचा पत्ता असेल, त्याचं काम असेल, त्याचा घरातील लोकांचा इतिहास असेल, हे सर्व माहिती तिथं द्यावी लागते. त्याचबरोबर विमेदाराला अगोदर कोणता आजार आहे का, किंवा विमेदाराच्या घरामध्ये जो वारंवार म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत येणारा असा कुठला आजार आहे का. ओके, त्यानंतर विमेदार हा स्वतः आजारी आहे का, विमेदाराच्या घरातील किती लोक आजारी आहेत, कोणता आजार आहे, कोणत्या डॉक्टरांकडे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, या सर्वची माहिती इथं द्यावी लागत असते. ओके, काय काय पाहिलंय आपण. प्रपोजल फॉर्म मध्ये काय काय द्यावं लागतं लिहून, अतिशय सोपं आहे. प्रपोजल फॉर्म मध्ये विमेदाराला त्याचं नाव असेल, त्याचा इन्कम प्रूफ असेल, त्याचं एज किती आहे, त्याच्या एजचा प्रूफ मेन म्हणजे द्यावा लागतो. त्याचबरोबर तो कुठला व्यवसाय करतो, त्याचा व्यवसाय स्वतःचा आहे का, तो कोणाकडे नोकरी करतो, हे सर्व इथं द्यावं लागत असतं. ओके, देन पॉलिसी फॉर्मची डेफिनेशन बघा. इन्शुरन्स कंपनीने दिलेले औपचारिक करार दस्तऐवज होय. इन्शुरन्स कंपनीनं दिलेलं औपचारिक करार दस्तऐवज म्हणजे पॉलिसी फॉर्म होय. ओके, इन्शुरन्स कंपनीने दिलेले दस्तऐवज म्हणजे पॉलिसी फॉर्म होय, ज्यामध्ये एक नुकसान भरपाई, त्यानंतर विमा कराराचा कायदेशीर पुरावा म्हणून कार्य करते. विमा कराराचा कायदेशीर पुरावा म्हणून कार्य करत असते. नुकसान भरपाई कव्हर केलेली असते. त्यानंतर त्यातील नेमके कोणते वचन दिले आहे ज्याची नुकसान भरपाई कव्हर दिलं जाणार आहे. त्यानंतर विशिष्ट जोखीम आणि संकटाची माहिती त्यामध्ये असते. पॉलिसीचा कालावधी त्यामध्ये असतो. प्रीमियम रक्कम कशी असणार आहे ती असते, इत्यादीचा समावेश असतो. बघा, पॉलिसी फॉर्मची डेफिनेशन तुम्हाला सांगितली. पॉलिसी फॉर्म मध्ये इन्शुरन्स कंपनीने दिलेली डेफिनेशन आहे औपचारिक कराराचा दस्तऐवज.
आता त्यामध्ये काय काय येतं, त्या दस्तऐवजामध्ये काय काय येतं, तर नुकसान भरपाई कव्हर किती प्रमाणात कव्हर आहे नुकसान भरपाईचं. त्यानंतर विमा कराराचा कायदेशीर पुरावा म्हणून विमा काम करत असतो. त्यानंतर त्यातील नेमकं कोणतं वचन आहे ज्याची नुकसान भरपाई कव्हर दिलं जाणार आहे. त्यानंतर विशिष्ट जोखीम आणि संकटाची माहिती त्यामध्ये असते. पॉलिसीचा कालावधी किती असणार आहे, पॉलिसी ही किती वर्षाची असणार आहे, किती रकमेची असणार आहे, त्याला विमा हप्ता किती असणार आहे, इत्यादी सर्व बेसिक गोष्टी ज्या असतात त्यांचा समावेश पॉलिसी फॉर्म मध्ये केलेला असतो. देन पॉलिसी फॉर्मचे घटक बघा. पॉलिसी फॉर्मचे घटक बहुतेक इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट सोपे करार असल्यामुळे हे सोपे करार असल्यामुळे हे लिखित स्वरूपात असतात. बघा, बहुतेक वेळा इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट करार जे असतात ते लिखित स्वरूपाचे असतात आणि ते सोपे असतात. ओके, आणि हे लिखित स्वरूपात असणे आवश्यक नाही, याला अपवाद आहे सागरी विमा. बघा, जे काही इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट करार असतात ते लिखित स्वरूपात असावे असं काही नाही, कारण सागरी विमा जो आहे त्याचा अर्थ जो असतो तो लिखित स्वरूपात नसतो, त्याला अपवाद आहे सागरी विमा. ओके, ज्यामध्ये मी तुम्हाला MCQ विचारलं जाईल, ज्यामध्ये कायद्यानुसार करार लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. ज्यामध्ये कायद्यानुसार करार हा लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे, परंतु एक नियम म्हणून विमा कंपनी सर्व प्रकारच्या करारासंबंधी ही लिखित स्वरूपाची अट घालते. काय सांगितले? ज्यामध्ये कायद्यानुसार करार लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे, परंतु एक नियम म्हणून विमा कंपनी सर्व प्रकारच्या करारासंबंधित ही लिखित स्वरूपाची अट घालत असते. देन पॉलिसी फॉर्म्स काही घटक खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतात. बघा, पॉलिसी फॉर्म्स मध्ये येणारे घटक कोणते कोणते आहेत, तर पॉलिसी फॉर्म्स मध्ये प्रपोजल फॉर्म मध्ये येणारे घटक, त्यामध्ये असेल टायटल, शीर्षक. या घटकामध्ये सर्वप्रथम विमा कंपनीचं नाव आणि पत्ता येत असतो. बघा, पॉलिसी फॉर्मच्या टायटल मध्ये सर्वप्रथम विमा कंपनीचा नाव आणि पत्ता येत असतो. देन वक्तव्य कलम याला प्रस्तावना म्हणून ओळखलं जातं. वक्तव्य कलमालाच प्रस्तावना असं म्हटलं जातं. हे तुम्हाला MCQ विचारलं जाऊ शकतं. बघा, पॉलिसी फॉर्म, प्रपोजल फॉर्म जो असणार आहे त्यामधील दुसरा घटक म्हणजेच वक्तव्य कलम. यामध्ये काय सांगितलंय, यालाच प्रस्तावना म्हणून ओळखलं जातं. बघा, पॉलिसी फॉर्म मधील जे काही घटक आहेत त्या घटकांमध्ये वक्तव्य कलम जो घटक असणार आहे त्यालाच आपण प्रस्तावना म्हणू शकतो. देन विमाधारकाने विम्याची पॉलिसी घेण्याकरता प्रस्ताव आणि घोषणापत्र ज्याचा करारनामा आधार असेल आणि विमा हप्ता देण्याचे कबूल करणे, ऑपरेटिव्ह क्लॉज नुसार नुकसान भरपाई इत्यादी संदर्भात संरक्षण पुरवलेलं आहे. बघा, वक्तव्य कलमामध्ये काय सांगितलंय, यालाच प्रस्तावना असं म्हटलं जातं. विमाधारकाने विम्याची पॉलिसी घेण्याकरता प्रस्ताव अँड घोषणापत्र, विमाधारकाने विम्याची पॉलिसी घेण्याकरता प्रस्ताव अँड घोषणापत्र ज्याचा करारनामा आधार असेल आणि विमा हप्ता देण्याचे कबूल करणे, ऑपरेटिव्ह क्लॉज नुसार नुकसान भरपाई इत्यादी संदर्भात संरक्षण पुरवलेलं असतं. तिसरा घटक आहे पॉलिसी फॉर्म मधील ऑपरेटिव्ह क्लॉज. पॉलिसी फॉर्म मधील तिसरा घटक आहे ऑपरेटिव्ह क्लॉज. ऑपरेटिव्ह क्लॉज मध्ये काय सांगितलंय, तर ऑपरेटिव्ह क्लॉज मध्ये यामध्ये विमा संरक्षणाची व्याप्ती नमूद केलेली असते. बघा, ऑपरेटिव्ह क्लॉज मध्ये विमा संरक्षणाची व्याप्ती नमूद केलेली असते. या क्लॉज मध्ये विमेदाराचे नाव, पत्ता, व्यवसाय, विमा हप्ता, विम्याचा कालावधी, पॉलिसीचा क्रमांक, नूतनीकरणाची तारीख, नूतनीकरणाचा हप्ता, सम ॲश्युअर्ड इत्यादी घटकाचा समावेश होतो. यामध्ये ऑपरेटिव्ह क्लॉज मध्ये काय काय येतं, यामध्ये विमा संरक्षणाची व्याप्ती नमूद केलेली असते. विमा संरक्षण हे कशा पद्धतीने दिलं जाणार आहे. ओके, तर या क्लॉज मध्ये विमेदाराचं नाव असेल, विमेदाराचा पूर्ण पत्ता असेल, विमेदाराचा व्यवसाय काय आहे, विमेदार कोणत्या पद्धतीचं काम करतो, ओके,
त्यानंतर विमेदाराचा कालावधी किती आहे, विम्याचा हप्ता किती आहे, त्याचा पॉलिसीचा क्रमांक किती आहे, नूतनीकरणाची तारीख किती आहे, नूतनीकरणाचा हप्ता किती आहे, इत्यादी सर्व घटकाचा समावेश इथं होत असतो. ओके, होत असतो. विमा कंपनीचे अधिकाऱ्याने या फॉर्मवरती सही करणं अतिशय आवश्यक असतं. बघा, हा जो प्रपोजल फॉर्म असेल त्याच्यावरती विमा कंपनीचा जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याची सही सुद्धा इथं असणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर यामध्ये काही अटी आहेत. बघा, अटीमध्ये तुम्हाला सांगितलंय, अटीमध्ये सर्वसाधारणपणे या अटी दोन प्रकारच्या असतात. बघा, सर्वसाधारणपणे या अटी दोन प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ व्यक्त अट, लिखित अट. व्यक्त अटीमध्ये ज्या पॉलिसीवर विशेषतः माहिती दिलेली असते, परंतु व्यक्त अट म्हणजे ज्या पॉलिसीवर विशेषतः माहिती ही लिहिलेली असते, परंतु लिखित अटी म्हणजे जरी पॉलिसीवर दिसत नसल्या तरी ते लागू होत असतात. बघा, पॉलिसीवर लिहित नसलेल्या अटी परंतु त्या लागू होतात, त्याला लिखित अट असं म्हटलं जातं. सामान्यपणे व्यक्ती अटींमध्ये कोणत्या कोणत्या अटींचा समावेश होऊ शकतो, तर त्या अटीमध्ये आपल्याला अटी काही दिलेल्या आहेत तिथं, त्यांचा समावेश होऊ शकतो. त्या आपण एक बघूयात. उदाहरणार्थ चुकीची माहिती न देणे, त्यानंतर विमाधारकाने सर्व व्यवहार सद्भावनापूर्वक केले पाहिजेत, सर्व माहिती उघड असणं अतिशय आवश्यक आहे, विमेदार आणि विमा कंपनी या दोघांमध्ये जी माहिती असणार आहे ती सत्य असणं अतिशय आवश्यक आहे. जर माहितीमध्ये थोडा जरी असत्य आढळून आलं तर त्या ठिकाणी विमा कंपनी नुकसान भरपाई देणे नाही. ओके, त्यासाठी कोणते कोणते घटक येतात, तर फेरबदलामध्ये ज्या मालमत्तेचा किंवा वस्तूचा विमा काढलेला असेल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल करायचा असेल तर विमेदाराने विमा कंपनीची परवानगी घेणं आवश्यक असतं. ज्या मालमत्तेचा किंवा वस्तूचा विमा काढलेला आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल करायचा असेल तर विमेदाराने विमा कंपनीची परवानगी घेणं अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर दाव्याच्या ठिकाणी ज्यावेळी नुकसान होते त्यावेळी विमेदाराने निर्धारित वेळेत, ज्यावेळी नुकसान होतं त्यावेळी विमेदाराने निर्धारित वेळेमध्ये दावे सादर करणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणं सुद्धा इथं आवश्यक असतं. देन फसवणुकीमध्ये या क्लॉजनुसार विमेदाराने विमा कंपनीला फसवण्याचा प्रयत्न केला तर हा करार रद्द होत असतो. बघा, या क्लॉजनुसार विमेदाराने विमा कंपनीला फसवण्याचा प्रयत्न जर केला तर हा करार इथंच रद्द होत असतो. नुकसान भरपाई दिल्यानंतर विमा कंपनीच्या लक्षात अशी फसवणूक आली, बघा, नुकसान भरपाई दिली विमा कंपनीनं आणि नंतर जर त्यांच्या लक्षात ही फसवणूक आली तर विमा कंपनी दिलेली नुकसान भरपाई वसूल करू शकते. सो लक्षात घ्या, जी काही माहिती विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये असणार आहे ती सत्य असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर पॉइंट म्हणजे लवादाची मुदत. लवादाच्या मुदतीमध्ये विमा कंपनी व विमेदार यांच्यामध्ये जर काही वाद झाला, विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये जर काही वाद झाला तर लवादाची नेमणूक ही केली जात असते आणि त्या लवादाकडे सर्व माहिती देऊन अंतिम निर्णय घेतला जात असतो. जो काही लवाद त्यांचा निर्णय करेल तो अंतिम निर्णय ठरला जातो. काय सांगितले, लवादाच्या मुदतीमध्ये विमा कंपनी व विमेदार यांच्यामध्ये जर काही वाद झाला तर लवादाची नेमणूक केली जाते आणि त्या लवादाकडे सर्व माहिती देऊन अंतिम निर्णय तिथं घेतले जातात. त्यानंतर रद्दीकरणामध्ये विमा कंपनी आणि विमेदार या दोघांनाही विमा करार रद्द करण्याचा अधिकार असतो. विमा कंपनी आणि विमेदार या दोघांनाही विमा करार रद्द करण्याचा अधिकार इथं असतो. बघा, विमा कंपनी आणि विमेदार या दोघांनाही विमा करार रद्द करण्याचा अधिकार इथं असतो. वरील
सर्व घटकांचा पॉलिसी फॉर्म मध्ये समावेश होत असतो. बघा पॉलिसी फॉर्म किती मोठा असतो आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश होतो हे तुम्हाला इथं समजलं असेल. ओके, वेगवेगळ्या अटी असतील त्या अटी सुद्धा पॉलिसी फॉर्म मध्ये इन्व्हॉल्व होत असतात. ओके, ओके समजतंय ना. काय काय येतं प्रपोजल फॉर्म मध्ये, प्रस्ताव अर्जामध्ये काय काय येतं. पहिलं तर प्रस्ताव अर्जामध्ये विमेदाराचं नाव येईल, त्याचा पत्ता येईल, त्याचा व्यवसाय येईल, त्याच्या घरामध्ये किती लोक आहेत त्याच्या घरामध्ये, त्यानंतर किती जणांचा विमा उतरवलेला आहे किंवा अगोदर किती जणांचा विमा उतरवलेला होता, किती जणांनी हप्ते व्यवस्थित भरले, त्यानंतर त्याचा व्यवसाय काय आहे, तो व्यवसाय काय करतो, त्याचा व्यवसाय काय आहे, तो व्यवसाय काय करतो, त्यानंतर पूर्वीचा अग्निविम्याचा इतिहास, जर अगोदर मालमत्तेचा विमा त्यांनी उतरवलेला असेल तर कोणत्या मालमत्तेचा उतरला, त्याचं नुकसान झालं का, किती झालं, त्यानंतर मालमत्तेचं वर्णन, कोणत्या मालमत्तेचा विमा उतरवायचा आहे, त्यानंतर विमा रक्कम व मुदत, किती रकमेचा विमा उतरवायचा आहे त्यांना, किती मुदतीचा विमा उतरवायचा आहे, त्यानंतर विमा जो उतरवला जाणार आहे त्या विम्यामध्ये किती हप्ता त्यांना द्यावा लागणार आहे, त्याचबरोबर तो किती महिन्याचा असणार आहे, दर महिन्याचा असणार आहे, 3 महिन्याचा असणार आहे का तो 6 महिन्याचा असणार आहे. ओके, देन विमेदाराची सही आणि तारीख तिथं येणार आहे शेवटी. ओके, त्याचबरोबर विमा अभिकर्त्याची शिफारस सुद्धा तिथं जोडली जाणार आहे. ओके, पॉलिसी फॉर्म मध्ये काही घटक येतात ते खालीलप्रमाणे पहिला असेल शीर्षक, त्यानुसार ऑपरेटिव्ह क्लॉज, वक्तव्य कलम, याच पद्धतीने 3 घटक त्यामध्ये येणार. त्यामध्ये काही अटी येतात. अटीमध्ये फेरबदल असेल, दावा असेल, फसवणूक असेल, लवादाची नेमणूक असेल, आता रद्दीकरण येईल, रद्दीकरण सुद्धा येतं त्यामध्ये. अशा पद्धतीने वेगवेगळे काय येणार अटी येतात त्याच्यामध्ये. तुम्ही फर्स्ट इयरला इन्शुरन्स शिकताना शिकला असाल की त्या प्रपोजल फॉर्म मध्ये काय काय येतं. प्रपोजल फॉर्म कसा असतो तो एकतर लिखित स्वरूपात असतो तो प्रपोजल फॉर्म. त्यामध्ये वेगवेगळ्या रद्दीकरण शेवट. ओके, तर कोणत्या कोणत्या अटी येतात त्यामध्ये पहिली अट असेल फेरबदल, त्यानंतर दुसरी अट असेल तो म्हणजे काय फसवणूक, आणि त्यानंतर लवादाची मुदत, त्यानंतर रद्दीकरण. लवादाची मुदत, लवाद हा कधी नेमला जातो, विमा कंपनी व विमेदार यांच्यामध्ये जो काही वाद होतो तो वाद जर विमा कंपनीकडून निपटला नाही किंवा त्या वादाची विल्हेवाट लागली नाही तर लवादाची नेमणूक ही केली जात असते. लवाद जो काही निर्णय देईल विमा कंपनी आणि विमेदारांवरती तो आखरी निर्णय म्हणून त्यांना स्वीकारावा लागतो. तो आखरी निर्णय असतो आणि तो त्यांना मंजूर
करावा लागत असतो. देन रद्दीकरणामध्ये विमा कंपनी आणि विमेदार या दोघांनाही विमा करार रद्द करायचा असेल तर या दोघांनाही विमा करार रद्द करण्याचे अधिकार दिलेले असतात. ओके, हे झालं रद्दीकरणामध्ये. काय आली पहिली अट तुमची? फेरबदल. त्यानंतर आला दावा, त्यानंतर आली फसवणूक, त्यानंतर आला लवादाची मुदत, त्यानंतर आली रद्दीकरण. लक्षात ठेवा, विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्या मध्ये जी काही माहिती दिली जात असेल ती माहिती ही पूर्णतः सत्य असणं अतिशय आवश्यक आहे. जर ही माहिती सत्य नसेल तर विमा कंपनी ऐन वेळेला तुम्हाला विम्याची रक्कम नुकसान भरपाई म्हणून देऊ शकत नाही. ओके, सो जे काही सांगायचंय ते सत्य सांगणं अतिशय आवश्यक आहे. थँक्यू.